तळपायाची आग मस्तकात जाईल असंच हे खरं तर दृश्य म्हणावं लागेल। एकीकडे सेलिब्रेशन सुरू आहे आणि दुसरीकडे लोक आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ करतायत आणि या चेंगराचेंगरीमध्ये जे लोक जखमी झालेले आहेत त्यांना वाचवण्यासाठी म्हणून इतर लोक जे आहेत ते त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पळतायत आणि आतमध्ये मात्र सेलिब्रेशन सुरू आहे। सेलिब्रेशन तातडीने थांबवायला हवं होतं। चेंगराचेंगरी ज्यावेळेस झाली त्यावेळेसच हे सेलिब्रेशन रद्द करायला पाहिजे होतं। सेलिब्रेशन करायला आणखीन दिवस मिळाले असते, परंतु आज या 7 लोकांचा शेवटचा क्षण आलेला असताना, आज हे 7 लोक मृत्युमुखी पडलेले असताना 30 पेक्षा अधिक लोक तिथं आपण बघतोय जखमी झालेले असताना सेलिब्रेशन नेमकं का करताय असा प्रश्न सर्वसामान्य भारतीयांनी उपस्थित केलेला आहे। आरसीबीच्या रॅलीमध्ये ही चेंगराचेंगरी झाली, 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, तरी देखील इथं सेलिब्रेशन सुरू आहे। काल विराटसाठी सगळा देश आनंदी होता, आज मात्र आपण बघतोय की इथं त्याच्या सेलिब्रेशन सोहळ्याच्या बाहेरच चेंगराचेंगरी झाली, 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे, अनेक लोक जखमी आहेत।